नमस्कार. चौदरवाडी येथे मैदान चालू आहे. 1 ते 30 गट तुम्हाला सांगितले कोण कोण बैल जिंकलेली, कोणकोणत्या ड्रायव्हरांनी ही बैल जिंकवलेली आणि नक्कीच आता 31 ते 60 मध्ये कोणकोणती बैल जिंकलेली आहेत आणि त्याच्यावरती कोणकोण ड्रायव्हर आहेत नक्कीच बघा. चौदरवाडीच्या मैदानात 31वा गट पळाला आणि त्या गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली नंद्या आणि सुंदरची आणि ती गाडी चालवली शुभम ड्रायव्हर यांनी. 32चा जो निकाल आहे तो पेंडिंगला अजूनपर्यंत आहेच. 33चा निकाल आहे, सामना निकाल आहे, कारण की दोन्ही गाड्यांचा निकाल जो होता तो सामना होता. 34चा जो निकाल आहे डंबरू आणि शिवराज, गाडी चालवली बाबू ड्रायव्हर यांनी. 35चा निकाल पक्षा आणि रायबा, तोच पक्ष आत्ता जो फॉर्मला चालला आहे आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर माळेगावकर. 36चा निकाल आहे मेहबूब, सगळ्यांना माहीत आहे मेहबूब तो मुंबईचा बैल आहे आणि त्याच्यावरती ड्रायव्हर होते हनो ड्रायव्हर. 37चा निकाल गरुडा आणि वाळ्या, एक टॉपची बैल म्हणा त्या पुणे जिल्ह्यातली, आणि ड्रायव्हर होते विशाल ड्रायव्हर. 38चा निकाल सिकंदर आणि मथुर, हा तो मथुर नाही आहे, दुसरा मथुर आहे. चांगली गाडी पळाली. 39चा निकाल हा पेंडिंगला आहे. 40चा निकाल DJ आणि बैजा, तो बैजा नाही आहे, दुसरा बैजा आहे. 41चा निकाल गोविंदा आणि हरण्या, गाडीवरती ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर. 42चा निकाल गाडी सामना आहे. 43चा निकाल बादल आणि प्रधान, या गाडीवरती ड्रायव्हर होते अण्णा ड्रायव्हर यवतकर. 44चा निकाल आहे हरण्या. हरण्या एक चांगला बैल आहे आणि हरण्या आत्ता मैदानामध्ये 3 का 4 हरण्या नावाची बैल आहेत. नक्कीच ह्या हरण्यानं सुट्टा गट काढलाय आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव काय त्यांनी सांगितलं नाही आहे आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव सांगितलं नव्हतं त्यांनी. 45चा निकाल राजा आणि लक्षा, ही जोडी पळाली आणि त्याच्या गाडीवरती ड्रायव्हर होते भीमा ड्रायव्हर. 46चा निकाल लक्षा आणि सरजा, ही जोडी पळाली, ड्रायव्हरचं नाव काय सांगितलं नाही. 47चा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे. 48चा निकाल जो आहे तो बैलांचं नाव सांगितलं नाही ती, परंतु ड्रायव्हरचं नाव सांगितलं, पांगा ड्रायव्हर असं नाव आहे त्या ड्रायव्हरांचं. 49चा निकाल आहे दौंडचा राजा, तो एक बैल आहे, ती गाडी चालवली सोन्या ड्रायव्हर यांनी. 50चा निकाल, त्याचा निकाल काय सांगितलाच नाही, पेंडिंगला आहे. 51चा निकाल सासवडचा बादल, सगळ्यांना माहिती आहे सासवडचा बादल जो बक्कासूर सोबत पळला होता पळशी स्टेशनला आणि 1 नंबर केला होता. गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर. खूप दिवसांनी दिसतोय तो बादल, कारण तुम्हाला माहित आहे तो बादल एक चांगला मजबूत बांध्याचा बैल आहे, चांगला ओरट्या करतोच तो, ताकदीनं पूर्ण खेचतोच तो. नक्कीच तो बादल सेमीसाठी पात्र झाला आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते हनो ड्रायव्हर. 52चा निकाल आहे हिंगे बाबर, या गावची गाडी आहे. सोन्या आणि बारूद, ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अच्युत ड्रायव्हर, दुसरे होते, हे नव्हते अच्युत ड्रायव्हर. 53चा निकाल पेंडिंग. 54चा निकाल सर्किट, या नावाचा बैल आहे आणि त्या सर्किटनं चांगलीच कमाल केली आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर अभयचीवाडीकर. 55चा निकाल आहे अरबवाडी, या असा पुकारलेला आहे आणि नक्की ड्रायव्हरचं नाव सुद्धा पुकारलेलं नव्हतं. 56 रुबाब आणि बाळ्या, ही बैल पळाली आणि नक्कीच या मैदानात चांगलं सातत्यपूर्ण लढती बघायला मिळत आहेत. 57चा निकाल आहे मल्हार, जो आदत किंग, सगळ्यांचं आत्ता तो एक काय त्याला म्हणतात ना, एक लक्ष वेधून घेतलं, गाडी पब्लिकनं पळाली, एक आदत बैल आहे. नक्कीच तो लक्षात ठेवा. मल्हार जो आहे तो चर्चेमध्ये येणार आहे, कारण का घोटच्या सारजगत त्याला स्पीड आहे. नवीनच बैल आहे, चर्चेत बैल आहे, लक्ष असू द्या मल्हार या बैलावरती, आदत आहे तो. 58चा निकाल जो आहे तो सामना निकाल आहे. 59चा निकाल जो आहे सुंदर आणि भुंग्याचा, हा भुंगा दुसरा आहे. आणि 60चा निकाल जो आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे. नक्कीच आता बघूया, कारण लढती ह्या चुरशीच्या आहेत, परंतु सगळ्यांना माहितीच आहे ह्या बैलगाडा क्षेत्रात बक्कासूरनं गट काढलाय विराट सोबत आणि विराट काय कमाल करतोय ते बघूयाच आपण. परंतु राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा जो बैल आहे अर्जुन 1001, त्या गाडीला तो पराभव झालेला आहे अर्जुनचा. गट क्रमांक 7 मध्ये बहुतेक ती गाडी होती. खूप वाटते, कारण की चांगल्या पैऱ्यात तो बैल पाहिजे होता, कारण की तो राहुल दादांचं नाव या सगळ्या बैलगाडा क्षेत्रात मोठं आहे. त्याच्यामुळे बघूया, नक्कीच पुढच्या मैदानात तो येईलच, परंतु बिनजोड पळतो जास्तीत जास्त.
पण असू द्या, खूप साऱ्या शुभेच्छा. हे सांगितले तुम्हाला 31 ते 60 गट, अजून आता 60 ते 90 हे गट सांगतो. धन्यवाद.